श्री दत्त लीलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. दत्तात्रेयो हरिकृष्णो मुकुंद आनंददायकः. मुनी दिगंबर बालो सर्वज्ञो ज्ञानसागरः. श्री नृसिंह सरस्वती अमरापूर ग्रामी येती. कृष्णा नदी किनारी राहती औदुंबर तळी देखा. 12 वर्षे तेथे राहत लोकोद्धारा तप करीत. अनेक लीला दावीत भक्त रक्षणा कारणे. नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान. सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका असत जलयोगिनी सेवा करीत. देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते. जगदोद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण. विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्री वर्णिल्या. महासिद्ध स्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ. परी एक लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णो शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत शेंगा त्यासी बहु लागत. तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याचे घरी भिक्षेसी जात. तो प्रेमेनेई गृहात. घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणती तयाप्रत तू होशील श्रीमंत. ऐसे म्हणून निघत तेथुनी पुढे जावया. गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघून जात स्वस्थानासी श्री स्वामी. कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत. तव गुप्तधन अकस्मात त्यासी पाहाहो सापडले. धनाचा हंडा मिळत. ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या 7 पुरोणी उरत इतुके धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावीत. दारिद्र्य भक्ताचे हरित. करुणासागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्व ही मिळे भक्तांना. ऐसे स्थान अद्भुत निर्माण करीती श्री दत्त. 12 वर्षे राहुनी तेथ पुढे जाती अवधारा. पादुका मनोहर स्थापित त्याची पूजा करा म्हणत. पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चये. ऐसे म्हणून श्री दत्त नृसिंहवाडी सोडून जात. गाणगापुरी जाऊनी राहत भक्तोद्धारा कारणे. तेथेही लीला अनंत श्री गुरु लोका दावीत. त्या सर्व परी संक्षिप्त पाहू आपण ये ग्रंथी. श्री दत्त लीलामृत दिव्य ग्रंथ. पठणेपुरती मनोरथ. दत्तावधूत आपुले चित्त दत्तचरणी वाहत असे. अध्याय 3 समाप्त. ओवी संख्या 22. श्री दत्तगुरुचरणी समर्पित.